स्वागत। मुंबई विद्यापीठाचा गोंधळ काही संपत नाहीये। डेडलाईनवर डेडलाईन दिल्या जात आहेत। लागलेल्या निकालांमध्ये त्रुटी समोर येत आहेत। विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स रखडलेत, त्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। विद्यार्थ्यांचा संभ्रम मात्र संपत नाहीये। राजकारण होतंय, पण विद्यार्थ्यांचं काय? त्यांची जबाबदारी कुणी घेत नाहीये। आज आपण याच संदर्भात बोलणार आहोत। आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत, आपण काही विद्यार्थी संघटनांशी बोलणार आहोत आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मला काय सांगशील, ज्या पद्धतीने आता निकाल रखडलेले आहेत, तुझा काय अनुभव आहे? काय सांगशील? आता 5 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे, तू कुठला विद्यार्थी आहेस आणि कुठे ॲडमिशन घेतलंय? मी रुईया कॉलेजमधून आता BA एक्झाम दिलेली आहे। बरोबर आहे, माझा निकाल हा आजपर्यंत लागला नाही। माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रचंड मानसिक दडपणाखाली आम्हाला जगावं लागतंय, कारण की आता झालं कसं, काही बऱ्यापैकी मुलांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलेले आहेत, त्या लोकांनी तिथे पैसे भरलेले आहेत। जर विद्यापीठाचे निकाल वेळेवरती लागले नाहीत, जर इथे काही फेरफार झाला तर आमचे जर फेल झालो तर काय होणार आहे? आमचं तिकडचं ॲडमिशन तर कॅन्सल होणार आहे, आम्हाला तिकडच्या पैशाचं नुकसान होणार आहे। त्यासोबत एटीकेटीसाठी इथे आम्ही ज्यावेळेला अप्लाय करू, 1 महिन्यानंतर रिझल्ट लागतील आणि त्यामुळे ते पण पैसेही जाणार आहेत आमचं आणि आर्थिक नुकसान होणार आहे। विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा जो सगळा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी, विद्यार्थ्यांच्या निकालाशी हा जो खेळ मांडलेला आहे, हा अतिशय चुकीचा आहे। शिक्षण मंत्री सांगतात की राज्यमंत्र्यांचा दोष आहे, राज्यमंत्री सांगतात कुलगुरूंचा दोष आहे, कुलगुरू सांगतात शिक्षकांचा आहे, शिक्षक म्हणतात ऑनलाईन असेसमेंट आहे। आम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही काय करायचं? आज कित्येक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। काही कुलगुरू म्हणतात की बाहेर जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही प्रायोरिटी बेसवरती आम्ही त्यांचे निकाल काढून देतो, आम्ही त्यांचे काढून देतोय म्हणजे तुम्ही आमच्यावरती उपकार करत नाही। तुमच्यामुळे आज आमचं नुकसान झालेलं आहे। आमच्या या नुकसानाची, आमच्या या प्रचंड मानसिक दडपणाची, नैराश्याची ही जी भर आहे, ही कोण करून देणार? हे विद्यापीठ प्रशासन देणार आहे का? आमचं जे आर्थिक नुकसान होणार आहे हे कोण भरून देणार आहे? विद्यापीठांना मानसिक दडपणाखाली सामोरं जावं लागतं, तर याचा विचार करावा आणि लवकरात लवकर विद्यार्थी केंद्रित लवकरात लवकर निकाल लावावेत। या 5 तारखेला पण ह्या लोकांचे निकाल लागणार नाहीत। ह्या लोकांचा कशाला ताळमेळ नाहीये आणि आता तर शिक्षकांचं पण हे लोक शोषण करतायत। ह्यांचे सगळं कारस्थान शिक्षकांना पण भोगायला लागतं आता। नक्कीच ज्या पद्धतीने ह्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान कोण भरून देणार? शिक्षण मंत्री कुलगुरूंवर ढकलतात, कुलगुरू शिक्षण मंत्र्यांवर ढकलतात, पण ही जबाबदारी, नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार? आपल्या बरोबर अजूनही काही विद्यार्थी आहेत। तू काय सांगशील, कुठला विद्यार्थी आहेस आणि काय कुठल्या परीक्षेसाठी तू हे केलं अपिअर्ड? मी TY BMS स्टुडंट आहे आणि कसं आहे की आता जर ह्यांनी रिझल्ट आम्हाला दिले नाही तर आम्ही जॉबला जेव्हा अप्लाय करतो तेव्हा जॉबला अंडर ग्रॅज्युएट म्हणून आम्हाला घेतात, कारण की TYच्या रिझल्टवरतीच ते बोलतात की तुम्हाला जॉब, मोठ्या सॅलरीचा जॉब देऊ, नाही तर ते 12वीच्या ह्याच्यावरती आम्हाला काय पे मिळणार। प्लस जे बाहेरगावी जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचं ॲडमिशन, जे GMAT आम्ही अप्लाय करणार, त्यानंतर आम्ही ते रिझल्ट अटॅच करणार आणि त्यानंतर सगळं ॲडमिशन प्रोसेस चालू होणार, याला खूप वेळ लागतो। आणि तुम्ही 31 तारीख बोलता, त्यानंतर आता 5 ऑगस्ट, काल जे आंदोलन झालं त्यात तुम्ही बोलतात 15 ऑगस्ट, म्हणजे नक्की तुम्हाला विद्यार्थ्यांशी प्रश्न, म्हणजे तुम्हाला नक्की रिझल्ट लावायचा आहे की नाही? हा भोगस कारभार जेव्हा कुलगुरू हे सांभाळतात तेव्हा तुम्ही आमच्या जीवाशी खेळता, तुम्ही आमच्या फ्युचरशी खेळता, बिकॉज वी आर करियर ओरिएंटेड स्टुडंट आणि आम्हाला जेव्हा करियर किंवा गोलपर्यंत पोचायचं असतं तेव्हा आमचे टार्गेट ऑलरेडी सेट असतात। प्लस आमच्यासोबत आमचे पॅरेंट्स स्ट्रेस्ड आहेत। आमचे पॅरेंट्स रोज विचारतात की बाबा आज रिझल्ट लागणार का, उद्या रिझल्ट लागणार का? न्यूजपेपर किंवा मीडिया ह्याच्यावरती सगळं आम्ही चेक करतो, पण ह्याचं उत्तर विधानसभेत काहीतरी वेगळं बोलतात शिक्षण मंत्री, इथे विद्यापीठात कुलगुरू काहीतरी वेगळं बोलतात, म्हणजे ह्यांच्याशी कॉर्डिनेशन नाही। ह्यांनी एकतर ते ऑनलाईन असेसमेंट करून तुम्ही त्याचे जी बँगलोर बेस्ड जी कंपनी आहे तिला तुम्ही डबल पैशांनी तुम्ही जे दिलंय, टेंडर काढून वगैरे, हे सगळा जो घोटाळा केलाय तुम्ही, आता हो ह्यांच्याच अंगाशी येतोय। नक्कीच हा अंगाशी येतोय घोटाळा, परंतु विद्यार्थ्यांमध्ये याचं जसं यांनी सांगितलं की आमच्या बरोबर आमच्या पालकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे। काय करायचं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी, हे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत। तू काय सांगशील? सध्या तरी पालकांचं हेच म्हणणं आहे की तुमचा रिझल्ट कधी लागेल आणि त्यांना पण एक खूप मोठा प्रश्नचिन्ह पडलाय, कारण या रिझल्टवरती कोणता रिझल्ट बाकी आहे? माझा BMS सेम6चा रिझल्ट बाकी आहे। मी TY BMS मध्ये होतो, तर मग त्याच्यानंतर मग पालक बोलतात की आता या रिझल्टवरती तुझं डिपेंड करतं की पुढे तू कोणत्या फील्डमध्ये जाशील आणि याच्यावरती जॉब वगैरे पण खूप डिपेंड करतात, तर याच्यामुळे सगळा खूप मोठा प्रश्नचिन्ह आलं आहे। नक्कीच या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचं आपण म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं की विद्यार्थ्यांमध्ये जे आहे तो संभ्रम आहे, पालकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे, राजकारण होतंय, विधानसभेत रोज हे प्रश्न मांडले जातात, कुलगुरूंकडे बोट दाखवलं जातं, पण नैतिक जबाबदारी स्वीकारायला
अद्याप कुणीही तयार नाहीये। आपल्या बरोबर काही विद्यार्थी संघटना सुद्धा आहेत, आपण विद्यार्थी संघटनांशी सुद्धा बोलणार आहोत। आपल्या बरोबर अंकित प्रभू आहेत युवा सेनेचे, आपण त्यांना विचारूया काय तुम्ही सांगताय। ज्या पद्धतीने आपण ऐकलं की विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे, विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या आंदोलन करतात वारंवार, पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये। 5 ऑगस्टची डेडलाईन आहे ती सुद्धा पाळली जाणार नाही असं बोललं जातंय। माननीय युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे जेव्हा राज्यपालांना भेटले त्यावेळेला आपले कुठचे शिक्षण मंत्री जागे झाले, ते प्रेस समोर आले आणि तेव्हा त्यांनी प्रेसला काहीतरी बोलायचं, काहीतरी विषय ढकलाढकल करायची आणि आपल्याकडे जो आलेला विषय आहे तो फेटाळायचा आणि मग पुढे कुलगुरूंच्या अंगावर टाकायचं। हे एकमेकाच्या अंगावरती टाकून जे राजकारण खेळत आहेत एकदम चुकीचं चालू आहे। मला वाटतं 10 ते 15 या तारखेमध्ये जे मुलं अब्रॉड जाणार आहेत त्यांचे तिकीट बुक झाले आहेत, काही मुलांनी लोन घेतलं आहे। तर या सर्व प्रश्नांवरती जर कुलगुरू बोलायला तयार असतील तर ते का बोलत नाही आहेत? जर कुठची चांगली बाजू आली तर ते येतात, ते विद्यार्थ्यांची बाजू मांडतात, ते युनिव्हर्सिटीची बाजू मांडतात, पण जेव्हा काय हा कारभार चालू आहे, हा जो चुकीचा कारभार चालू आहे त्या विरोधात जर आम्ही सर्व मंडळी आंदोलन करतोय तर ते आम्हाला उत्तर का देत नाहीये याचा जाब विचारायला आम्ही काल जे आंदोलन केलेलं तेव्हा त्यांना आम्ही विचारलं की 5 तारखेपर्यंत तरी निकाल जाहीर होतील का, तरी त्यांनी हे उत्तर दिले की 5ला होणार नाहीत, 15 शिवाय हा निकाल लागणार नाहीये आणि 15 नंतर निकाल लागला तर मार्कशीट कधी इश्यू करणार मुलांच्या हातात मार्कशीट कधी येणार? त्यामुळे मुलांना जॉब मिळत नाहीयेत, फॉरेन युनिव्हर्सिटीज मार्कशीट ॲक्सेप्ट केल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन देत नाहीयेत। तर हे सर्व प्रश्नांचे उत्तरं देणारे कोण? आम्हाला उत्तर हवं आहे। तर तुम्ही या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून जर तुम्हाला लाज वाटत असेल तर शिक्षण मंत्री आणि VC दोघांनी राजीनामा द्यावा। नक्कीच, जसं आपण ऐकलं की ही गंभीर बाब आहे। आता पुढची डेडलाईन जी आहे ती 5 ऑगस्टची आहे आणि 5 ऑगस्टला सुद्धा निकाल लागणार नाहीत असं स्पष्टपणे कुलगुरू विद्यार्थी संघटनांना सांगतायत। जसं युवा सेनेचे जे अंकित प्रभू आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की 15 ऑगस्टपर्यंत हे निकाल लागतील असं आपल्याला कुलगुरूंनी सांगितलेलं आहे। परंतु आता 5 ऑगस्टची डेडलाईन सुद्धा फॉलो केली जाणार नाही का असं विद्यार्थ्यांमध्ये मनात ज्या आहेत त्या शंका आहेत। पण आता या संदर्भात ह्या डेडलाईन किती दिवस चालणार हा सुद्धा प्रश्न आहे। आपल्या बरोबर अजूनही काही विद्यार्थी आहेत, तू काय सांगशील? तू कुठली परीक्षा दिली आहे, कुठला तुझा निकाल? आता मी TYBM ला आहे, माझं रिझल्ट यायचं आणि मी लॉची एंट्रन्स पास झालो उन्हाळ्यामध्ये, 2-3 महिने झाले पास होऊन। जर माझा TYचा रिझल्ट नाही आला, आता लॉची माझं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, जर TYचा रिझल्ट नाही मिळाला मला तर लॉचं पण ॲडमिशन मिळणार नाही आणि त्याचबरोबर लॉची एंट्रन्स देताना फीस भरून एंट्रन्स द्यावी लागते। त्याचं तर ते फीसचं नुकसान तर होणारच आहे, पण हे गेल्या काही दिवसापासून जो तमाशा चाललेला आहे विद्यापीठामध्ये त्याचं विद्यार्थ्यांना प्रचंड तणाव आहे आणि डेटवर डेट देत आहेत। हे 31 जुलै तर गेलीच, 5 तारीख पण गेली आणि 15 ऑगस्टला तरी स्वातंत्र्य मिळणार आहे का विद्यार्थ्यांना, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैतिकतेचं भान ह्या कुलगुरूंना राहिलेलं नाही आणि सरळ राजीनामा द्यावा, कारण विद्यार्थ्यांचं शोषण होते, आर्थिक होते आणि मानसिक पण शोषण होते। ह्याची भरपाई देणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा। कारण विद्यार्थ्यांची ही सगळ्यात मोठी गळचेपी आतापर्यंत कधी झाली नाही, स्वातंत्र्याच्या अगोदरही झाली नसेल, हे आज होते आहे। नक्कीच विद्यार्थी जे आहेत ते तणावाखाली आहेत, विद्यार्थ्यांचं शोषण होत आहे, पण हे नैतिक जबाबदारी कुलगुरू अद्याप स्वीकारत नाहीयेत आणि कुलगुरू हे सगळं जे आहे हे भरून देणार का, याची भरपाई कोण करणार? कुलगुरू करणार, शिक्षण मंत्री करणार, कोण करणार? हे प्रश्न फक्त उपस्थित केले जात आहेत। अद्याप राजीनामा घेतलेला नाहीये, निकालाची पुढची डेडलाईन सुद्धा जी आहे ती पाळली जाणार नाही असं बोललं जात आहे। त्यामुळे आता मुंबई विद्यापीठ निकालाबाबत किती गंभीर आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे। बोल मुंबई बोल या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण इथे एक घेऊया छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा या लोकांची मतं जी आहे ती जाणून घेणार आहोत। इथे घेऊयात एक ब्रेक। तारीखवर तारीख, आता अजून किती तारीख? हा इथे फक्त ही एक घोषणा नाही तर हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आहे आणि त्याचसाठीचे इकडे हे फलक जे आहेत ते विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत। आता आपण जाणून घेतलं की विद्यार्थ्यांच्या समस्या आणि विद्यार्थी ज्या पद्धतीने तणावाखाली आहेत, पण अजूनही कुलगुरू मात्र याबाबत गंभीर नाहीयेत। ही डेडलाईन सुद्धा पाळली जाणार की नाही याबाबत सुद्धा शंका व्यक्त केली जाते। आपल्याबरोबर अजूनही काही संघटना आहेत ज्यांनी कुलगुरूंची भेट घेतली आणि त्यांना काय उत्तरं देण्यात आली हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काय सांगा?
मुळातच कुलगुरूंनी ह्या सगळ्या नैतिकतेची जबाबदारी घ्यावी. रिझल्ट लेट केलेले आहे, त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो होतो. ते आलेल्या कार्यकाळापासून ते आतापर्यंत घडलेल्या घडामोडी संदर्भात आम्ही विचार करत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ते ही जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीयेत. ते सांगतात की आमच्या तयारीमध्ये आणि टेंडरमध्ये कुठेही शंका घेण्याचं कारण नाहीये. शंका घेण्याचं कारण नाहीये तर रिझल्ट लेट का होतात याबाबत पण ते बोलायला तयार नाहीयेत. त्याचबरोबर रिझल्ट लेट झाल्यामुळे आता हॉस्टेलला देखील ऍडमिशन्स नाकारलेले आहेत. हॉस्टेलचा इश्यू मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे की येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये हा रिझल्ट लेट झाल्यामुळे रत्नागिरी रायगड ह्या भागातल्या मुलांना इथे येण्यासाठी ह्या वर्षामध्ये हॉस्टेलला ऍडमिशन देणार नाही अशा प्रकारची भूमिका कुलगुरूंनी घेतलेली आहे. आणि त्यांनी तुम्हाला ज्या पद्धतीने उत्तर दिलं की ही डेडलाईन फॉलो केली जाणार का, याबाबत काय सांगितलं? म्हणजे अतिशय बेजबाबदारपणे त्यांची उत्तरं होती. जेव्हा आंदोलन केल्यानंतर आम्ही भेटायला गेलो, एकेका मुद्द्यावरती आम्ही बोलत होते, सगळे मुद्द्यांवरती त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणजे एखाद्या कुलगुरूंनी, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा पद्धतीची उत्तरं देणं अपेक्षित नाही. आज लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान त्यांच्यामुळे झालंय, फक्त आणि फक्त त्यांच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे झाले. ऑनलाईन असेसमेंटला आमचा विरोध नाही, परंतु डेडलाईन फॉलो होणार का त्याबाबत? डेडलाईन फॉलो होणार नाही. अजून 15 तारीखपर्यंत आमचे निकाल लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर 4 दिवस हातात रिझल्ट यायला लागतील आणि मग जर इन केस उशीर झाला तर मग ऑगस्ट एंड पण होईल. नक्कीच ज्या पद्धतीने कुलगुरूंनी ज्या विद्यार्थी संघटनांना सांगितले की पुढची डेडलाईन सुद्धा जी आहे ती फॉलो होईल की नाही याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे किती गंभीर प्रकरण आहे हे यावरून आपल्याला बघायला मिळते. आपल्याबरोबर छात्र भारतीच्याही काही महिला आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीने आत्ता हे संपूर्ण हे सगळं गोंधळ जो आहे तो संपायला तयार नाहीये, विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण ऐकलं, तुमचं काय सांगाल? तुम्ही अनेक आंदोलनं केली या संदर्भात. हम पिछले 15 दिन से प्रोटेस्ट कर रहे हैं और हर एक लड़ाई हम लड़ रहे हैं. पर यहाँ पे जब हमने उनसे पूछा, हमने अभी का मुद्दा नहीं, ऑनलाइन असेसमेंट तो मुद्दा है, हम सब इसके लिए खड़े हैं, पर जो बेसिक मुद्दे हैं, सैनिटेशन एक बेसिक मुद्दा है जहाँ पे हमने मांग की कि साफ सफाई की जो बात है, जो एक सैनिटेशन होना चाहिए वो हमारे यूनिवर्सिटी में क्यों नहीं है. इस पे वो कंपेयर कर रहे हैं हमें फॉरेन यूनिवर्सिटी पे जाके. फॉरेन यूनिवर्सिटी में फीस ज्यादा है इसलिए सैनिटेशन है, ये उनका मानना है. तो हर चीज में आप कंपेरिजन फॉरेन यूनिवर्सिटी से नहीं कर सकते और हर चीज में आप ये नहीं बोल के जान छुड़ा सकते कि हमारे पास पैसे नहीं है. अगर आपके पास पैसे नहीं है तो हम पैसे मांगने कहीं और जाए, किसके पास जाए? कौन एजुकेशन मिनिस्ट्री अगर जवाब नहीं देगी तो कौन सी मिनिस्ट्री के पास जाना है ये वो हमें बता दे. उत्तर कोणाकडेच नाहीये. ज्या पद्धतीने संघटना आंदोलन करतात, विद्यार्थी संभ्रमात आहेत, उत्तर याचं कोणाकडे नाहीये. उत्तर कोण देणार हा प्रश्न आहे. काय सांगशील ज्या पद्धतीने या सगळ्या गोंधळावरती आपण ऐकतोय विद्यार्थी संघटना, अनेक राजकीय नेते यामध्ये उतरलेले आहेत, पण प्रश्न मात्र सुटत नाहीये. प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे सर्व संघटने, पुरोगामी संघटना एकत्र आलेल्या आहेत. राष्ट्रवादीतर्फे 31 तारखेलाही मोर्चा घेतला होता. त्या मुख्यमंत्रीपाशी त्यांना राजीनामा मागितलाही होता. सर्व संघटना एकत्र येत आहेत थोड्या प्रमाणात का होईना. तुमचं काय म्हणणं आहे? कारण ज्या पद्धतीने आपण बघतोय की कुलगुरू बोलत नाहीयेत, विनोद तावडे काही प्रत्यक्षात बोलत नाहीये. त्यांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं होतं की 31 तारखेलाच निकाल लागणार, जे अर्धवट लागले, ज्याच्यामध्ये त्रुटी आढळत आहेत. आता सुद्धा अनेक बीएससीच्या निकालामध्ये त्रुटी आढळत आहेत, त्याबद्दल काय? खरं तर ते दोघांमध्ये मिलीभगत आहे. आम्ही समजतो हे सर्व मिलीभगत चाललेली आहे. ते संघाचे आहेत. ते आम्हाला कुठल्या प्रकारे वाटत नाहीत की ते पुरोगामी विचारसरणीचे आहेत किंवा आपल्या सर्वांना समानतेने धरून बोलणारे आहेत. ते भाजपला जातात, कधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना भेटतात. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाहीये. काय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे की यांचा राजीनामा घ्यावा. प्रश्न पहिला विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणारच नाही. पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत यांना कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांना रिलीफ मिळणार नाही आणि रिझल्ट लागणारच नाही. हा तर एक मुद्दा तर तुम्ही समजून घ्या. त्यामुळे आउट ऑफ कंट्री जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान तर होणारच आहे. देशांतर्गत जे विद्यापीठ आहेत त्याच्यामधलं पण नुकसान होणार आहे. आणि रिव्हॅल्युएशनचं आणि फोटोकॉपीचं याच्यामध्ये आता ही तर तुमचं वादळापूर्वीची शांतता आहे. ज्यावेळी रिझल्ट लागतील ना ॲक्च्युली त्याच्यानंतर लाखो विद्यार्थी ह्याच विद्यापीठाच्या दारामध्ये भिकेसारखे उभे राहिलेले असतील रिव्हॅल्युएशनसाठी आणि ह्याच्या फोटोकॉपीसाठी. त्यामुळे हे पूर्णपणे फेल्युअर आहे आणि ह्याच्यामध्ये राज्यपाल सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कुलगुरूंचं पण ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता रिव्हॅल्युएशनचे सुद्धा प्रॉब्लेम जे आहेत यापुढे समोर येणार आहेत. आपण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडे जाणार आहोत. तुला काय वाटतं, एक विद्यार्थी म्हणून तुझ्यावर अन्याय झालेला आहे, तुला काय वाटतं या प्रकरणात काय केलं जावं? आता ह्या प्रकरणात पहिला आपले जे कुलगुरू आहेत त्यांना निलंबित करावं. कारण की आम्ही जर आमच्या परीक्षेचा जर फॉर्म 1 दिवस लेट भरला तर हे लोक आमच्याकडून लेट फी घेतात.
आणि ज्याप्रमाणे जर आमचे निकाल या लोकांनी वेळेवरती लावले नाही तर ह्या लोकांना शासन व्हायला पाहिजे, ह्या लोकांना दंड हा व्हायला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, शिक्षण मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना होणाऱ्या या प्रचंड मानसिक दबावाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी। जर शासनाने ह्याची जबाबदारी स्वीकारली नाही, कुलगुरूंना जर राजीनामा द्यायला लावला नाही, मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये तुम्ही बघताय आज असंख्य विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थी हे आंदोलन करत आहेत। जर हे विद्यार्थी एकत्र आले तर या शासनाला सत्तेपासून पाय उतार करायला आम्ही भाग पाडू, कारण की आम्ही या भूमिकेतले आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही उद्याचं भविष्य आहोत आणि आमच्या संपूर्ण आयुष्याशी जर तुम्ही खेळखंडोबा करत असाल तर तुम्हालाही आम्ही सत्तेवरती राहू देणार नाही। नक्कीच विद्यार्थ्यांना एक दिवस फॉर्म भरायला लेट झाला तर तुम्ही त्यांचं ऍडमिशन घेत नाही, आता निकालाला का उशीर होतोय असा सवाल ते विचारतात। तू एक विद्यार्थी आहेस, तुझा निकाल रखडलेला आहे, तुला एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं या सगळ्या गोंधळामध्ये काय झालं पाहिजे? विद्यार्थी म्हणून मला तर खरंच चीड आली आहे। म्हणजे पहिली गोष्ट आमच्या कॉलेजचे किंवा युनिव्हर्सिटीचे सगळी मुलं हे पहिल्या चिडलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे, तुम्ही आमचा लवकरात लवकर, म्हणजे आता लिटरली आम्ही हात जोडतो तुमच्या पुढे, कारण की आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण की तुमच्याकडेच पेपर आहेत ते आम्ही नाही स्नॅच करून आम्ही चेक नाही करू शकत। तुमच्याकडे नम्र विनंतीने आम्ही हात जोडून मागतो की बाबा आम्हाला तुम्ही लवकरात लवकर आमच्या भविष्यासोबत खेळू नका आणि लवकरात लवकर आमचा निकाल लावा। आणि त्याचबरोबर राज्यपालांना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांच्या दोघांचाही राजीनामा लवकरात लवकर हा तयार ठेवावा। ही आमची विद्यार्थी म्हणून, आता खरं त्रासलेला विद्यार्थी म्हणून ही मागणी आहे आमची। त्रासलेला विद्यार्थी म्हणून कळकळीने तो ही मागणी करतोय की कुलगुरूंनी आणि शिक्षण मंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा। आमचे जे हाल झाले ते इतरांचे होऊ नयेत, आम्ही इकडून पास आउट होऊ, पण इतर विद्यार्थ्यांचं काय, यापुढे हे असंच झालं तर काय होणार? अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य जे आहे ते टांगणीला लागलेलं आहे। आता सत्तेत असलेली शिवसेना आहे, त्यांनी विनोद तावडेंवरती ज्या पद्धतीने हक्कभंग आणलाय, अनेक राजकारण यावरती होत आहे, राजकीय मुद्दे येत आहेत, पण आपण आता युवा सेनेकडे जाऊया। अखेर तुम्ही काय सांगाल? ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं आपण ऐकतोय, राजकारण होतं या सगळीकडे, पण विद्यार्थ्यांचे मुद्दे बाजूला। एक्झाम होऊन 100 दिवस झालेत, अद्याप निकाल लागलेले नाही आहेत। ऑनलाईन असेसमेंट तुम्ही दिली, चला मान्य आहे। ऑनलाईन असेसमेंटचं जेव्हा टेंडर काढलं गेलं तेव्हा टेंडरच्या वेळेला 2 कंपनीज आलेल्या, या वेळेला शिक्षण मंत्री आणि VC यांच्या ओळखीच्या त्या कंपनीज आहेत का? आणि यावरती चौकशी नक्कीच होईल, पण विद्यार्थ्यांचं भविष्य काय, विद्यार्थ्यांसाठी जे पुढे बाहेर शिकायला जाणार आहेत त्यांचं भविष्य काय, यावरती आम्हाला उत्तर हवं आहे आणि आमची हीच प्रतिक्रिया आहे की तुमचा राजीनामा आम्हाला हवा आहे। नक्कीच सगळीकडून राजीनाम्याची मागणी होते, तू शेवटी काय सांगशील थोडक्यात? गौरवशाली म्हणणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे आज ही हाल होते, आम्ही इथले विद्यार्थी आहोत याची आम्हाला नाचक्की वाटते। या प्रकरणामध्ये संबंधित कुलगुरू यांचा राजीनामा घेण्यात यावा, पहिल्यांदा त्यांना सर्वस्वी जबाबदारी घेऊन राजीनामा घेण्यात, त्यानंतर स्वतः राज्यपाल पण इतकं मतभेद करतायत की इतर संघटनांना भेट देत नाहीत, ABPला भेट देत आहेत, शिवसेनेला भेट देत, हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे? राज्यपाल हे कोणत्या पक्षाचे नाही, तरी सुद्धा अशा प्रकारचं राजकारण जर राज्यपाल सुद्धा करत असतील तरी शिक्षण विभागातली खूप मोठी नाचक्की आहे। आमची एकमेव मागणी आहे, विद्यार्थी तू कुठली परीक्षा दिली? मी स्वतः लॉचा विद्यार्थी आहे, आम्ही लॉची परीक्षा दिली, अजून पण रिझल्ट लागला नाही आणि मी मुंबई छात्र भारतीचा स्वतः अध्यक्ष आहे। आम्ही गेली महिनाभरापासून या संदर्भात लढतोय, विद्यापीठात लढतोय, फोर्ट कॅम्पसला लढतोय, शासन दरबार लढतोय। आमचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील साहेब काय काल पण हक्कभंग प्रस्ताव विनोद तावडेवर मांडला होता, त्याचाही आजही उत्तर भेटलेलं नाही आम्हाला। नक्कीच, पण आपण एक विद्यार्थी म्हणून काय सांगशील, काय वाटतं? मला असं वाटतं की या मुंबई विद्यापीठाचा मी विद्यार्थी पहिल्यांदा मला लाज वाटतं, कारण जगभरात देशभरात या विद्यापीठाची आज नाचक्की होत गेली आहे। आज या विद्यापीठाबद्दल जे काही लोकांमध्ये भावना तयार होत आहेत ते वाईट भावना तयार होतात, म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचा रिझल्ट वेळेवर लावावा आणि ज्यांनी लावलं नाही त्यांच्या जबाबदारी लोकांवर अन्यायकारक ज्यांनी सगळं घटना केलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांचा राजीनामा त्वरित घ्यावा। नक्कीच, ज्या पद्धतीने विद्यार्थी आपल्याला सांगतात की मुंबई विद्यापीठात यावेळी एक मुंबई विद्यापीठ एक विद्यार्थ्यांची शान होती, पण आज मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून आता लाज वाटते, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या यायला लागल्यात। त्यामुळे आता शिक्षण मंत्री याबाबत काय करणार, मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे का? आता राज्यपालांची पुढची डेडलाईन ही फॉलो होणार का पुन्हा एकदा डेडलाईनवर डेडलाईन होणार, विद्यार्थ्यांमधला संभ्रम दूर होणार का? असे असंख्य प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मिळत नाहीयेत। शिक्षण मंत्र्यांनी त्याची उत्तरं द्यावीत अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे, ही अपेक्षा पूर्ण होणार का हा खरा प्रश्न आहे। आणि या संदर्भातच सगळेच जण कुलगुरूंचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागतात, त्यामुळे ही नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अशीच मागणी ही सगळीकडून होतीये। बोल मुंबई बोल या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा IBN लोकमत।